नवी मुंबईमधील तुर्भे MIDC मधील ट्रान्सपोर्टच्या गाड्या ये जा करत असतात। त्यांच्या गाड्या रात्री कंपनी बाहेर असतात। त्या गाड्यांपैकी ट्रान्सपोर्ट गाडी नंबर HR 55X2180, गाडी नंबर NL01AF 7105, गाडी नंबर HR 55X1091 व इतर गाड्यांचे जवळपास 1000 लिटर डिझेल चोरी झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे ड्रायव्हर वर्गांमध्ये संताप व्यक्त होत आहे। त्यामुळे ड्रायव्हर वर्ग ऑल इंडिया वाहन चालक मालक संघटनेकडे धाव घेतल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष रमेश सम्मुखराव यांनी त्वरित तुर्भे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील यांना भेटून घटनाक्रम सांगून त्वरित कारवाई करावी अशी विनंती करताच त्या विनंतीला मान देऊन न्याय देण्याची भूमिका निभावत पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील यांनी FIR दाखल करून घेतली। लवकरात लवकर आरोपीला पकडू असं आश्वासन दिले व पुढील तपास चालू आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने गाड्यांची डिझेल पेट्रोल काय चोरी झालेले आहे, काय या नवी मुंबई MIDC मध्ये ॲग्रो कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या आहेत आणि या कंपनीला गाड्या बाहेर गावाहून येतात, लांबून दिल्ली, हरियाणा, कर्नाटक सगळीकडे येतात। गाड्या रात्री 1-1:30ला आलेल्या गाड्या असतात। पहाटे 3च्या नंतर ड्रायव्हर झोपलेला पाहून चोर लोक कधी डिझेल चोरतात, कधी मोबाईल चोरतात, कधी पैसे चोरतात। आता रातची घटना ही ॲग्रो कंपनीच्या इथे की ड्रायव्हर झोपले असताना एका ड्रायव्हरचा 200 गेलं, एका ड्रायव्हरचं 100 लिटर गेलं, एका गाडीचं 250 गेलं। अशा डिझेलच्या चोरीच्या घटना घडतात। नवी मुंबई या MIDC रोडला बिना नंबर प्लेटच्या गाड्या आहेत, जिप्सी गाडी आहे, अशी 4 व्हीलर आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून गाड्या फिरत आहेत। या ड्रायव्हर लोकांना कोण मारिस आहे, याची कोण जबाबदारी घेणार आहे? ही ॲग्रो कंपनीवाल्याला आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की CC कॅमेरे लावा, ड्रायव्हरला सुविधा द्या, पोलीसला आपल्यातर्फे लेटर द्या। आम्ही तर आहोत, ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या माध्यमातून ड्रायव्हर लोकांच्या सोबत आम्ही 24 तास आहोत। आता ड्रायव्हर लोक गेले होते कंप्लेंट कराय, कंप्लेंट घेतली नाही। मी आलोय, मी स्वतः पोलीस स्टेशनला यांना घेऊन जाणार आहे। कशी कंप्लेंट होत नाही ती बघतोय। वाहन चालक मालक महासंघटनेचा पदाधिकारी आहे, पण राबाड्यापासून ते पुढे नवी मुंबईमध्ये असं कुठलाही जागा, कुठलाही कंपनी नाही आहे की जिथे चोरी होत नाही। प्रत्येक जागी चोरी होतात, रोज नाही तरी 10-12 गाड्याच्या रोजचा चोऱ्या होतात। हे आम्हाला रिपोर्ट भेटतो, आम्ही राऊंडला असतो, आम्हाला ड्रायव्हर लोक सांगतात, आम्ही साक्षात आम्ही डोळ्यांनी पण बघतोय, डिझेल वगैरे पडलेला असतो। पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे। पोलीस प्रशासनाला प्रत्येक दिवशी रात्रीचा 2-3 फेऱ्या तर मारायला पाहिजे, हे आमची अपेक्षा है। मैं दिल्ली से आया, गाड़ी नंबर मेरा HR 55X1091, महादेव ट्रांसपोर्ट एग्रो प्रेस में आया। 3.5 लीटर डीजल चोरी हो गया मेरा। सिंह दिल्ली से भर के आया बॉम्बे, यहाँ पे मेरा डीजल मेरा चोरी हो गया है। 250 मैं अजमत दिल्ली से आए थे मुंबई, यहाँ पास ही एग्रो गुदान है, यहाँ गाड़ी खड़ी है, खाली नहीं हो रही है। 250 लीटर डीजल हमारा चोरी हुआ है। यहाँ कोई देखभाल है नहीं, कोई चौकीदार है नहीं। भर के आया था, यहाँ में खाली नहीं हो रही है। HR 55X2180 तो मैं 5-5 दिन से खड़े रहे हैं और आज भी खड़े हैं। आज भी हमारी गाड़ी कोई खाली होने का कोई नंबर नहीं है और ना तो हमारे लिए कोई नहाने धोने की सुविधा है। सुबह लैट्रिन के लिए फ्रेश होने जाते हैं तो ना लैट्रिन में पानी की कोई सुविधा है, ना हमारे लिए पीने का पानी है। हम यहाँ से कहीं से और मांग के कंपनियों से अपना खाना पीने का पानी का व्यवस्था कर रहे हैं और आज हमको 5 दिन हो गए, लेकिन आज भी हमारी गाड़ी खाली होने की कोई संभावना नहीं है। और हमारा डेली का 1-2 गाड़ी का डीजल चोरी हो रहा है यहाँ पे, पर लेकिन ना तो हमारा मालिक मानने के लिए राजी है, ना कंपनी वाले मानने के लिए राजी है। बोल रहे हैं ड्राइवर का डीजल चोरी हो रहा है, ड्राइवर कहाँ से लेके आएगा? मालिक उस डीजल को देगा नहीं, कंपनी उस डीजल को दे नहीं रही है, हम क्या करें? और महाराष्ट्रामध्ये राहतो आणि नवी मुंबईमध्ये बाहेरून गाड्या जे येतात ट्रान्सपोर्टच्या, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, MP, UPच्या, त्या गाडी आम्ही मुंबईमध्ये गाईड म्हणून घेऊन येतो आणि हे गाड्या इकडे नवी मुंबईमध्ये घेऊन येत असताना या गाड्या रात्री 1-2 वाजता 3 वाजता येतात आणि कंपनीच्या बाहेर उभ्या असतात। कंपनीच्या बाहेर उभ्या असतात, या कंपनीच्या आतमध्ये गाड्या घेतल्या जात नाहीत आणि बाहेर कॅमेरे असून देखील या ठिकाणी
गेल्या 4-5 वर्षापासून मी बघतोय जिप्सी गाडीमध्ये त्याला मोटर वगैरे लावून अगदी 5 मिनिटामध्ये तुमचा 50 लिटर डिझेलचे चोरी जातं आणि नंतर मग ड्रायव्हर कंप्लेंट करण्यासाठी पोलिसाकडे गेल्यावर पोलीसवाले तक्रार घेत नाही आहेत। ही आमची सर्वात मोठी खंत आहे। आणि मग नंतर मालक आमच्यावर मग चोरीचे आरोप, हे डिझेल कुठे चोरी गेला, काय केला, त्याचा आम्ही कशा पद्धतीने रिपोर्ट द्यायचा, कोणाकडे न्याय मागायचा। पण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया वाहन चालक मालक एक महासंघ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार काम करते ड्रायव्हर लोकांसाठी। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।